अनादिकालापासून उपासाचं महत्त्व आहे आणि त्या दिवशी मला माहिती आहे लोक अगदी पाणीसुद्धा पित नाहीत. तर म्हणजे मला विचारायचं आहे की प्राचीन ह्याच्या म्हणजे म्हणजे पुराणामध्ये किंवा भागवतामध्ये असा काही रेफरन्स आहे का? कारण आता फास्टिंग म्हणजे लोक ऑटोफॅजी त्याचे सायंटिफिक बरंच काय काय म्हणजे ॲज अ डॉक्टर मला हे म्हणजे बरंच काय काय लोक सांगतात हे होतं ते होतं. तर मला त्याचा जो काही असा जुना काही असा आहे का त्याला पुरावा की त्यांनी त्याच्याबद्दल काही लिहिलेलं आहे? नाही असं म्हणजे मला तरी आता पटकन आठवत नाहीये. हां. पण याचा साधा सोपा हे असं आहे ना की अन्न आपण खाल्लं तर त्याची सगळी शक्ती जी आहे आपल्या ह्याची ती सगळी पचनामध्ये खर्च होते. हं. आणि मला जे काही नवीन मिळवायचंय, मला जर काही ज्ञानाची आराधना करायची आहे, तर त्यावेळेला माझी शक्ती ही वरच्या दिशेनं ऊर्ध्वगामीच असली पाहिजे. ती माझ्या पचनामध्ये अडकून चालणार नाही. हं. आणि म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा ना इव्हन माझी आजी सांगायची, अभ्यासाला बसतेस ना मग आधी अभ्यास कर आणि मग खा. झोप येईल नाही तर. झोप येते त्याचंच लक्षण आहे ना. त्यामुळे उपासाने काय होतं तर आपण ढेपाळलेले राहत नाही. हा हं. त्याचा साधा सोपा हे आहे. आणि आपल्याला ध्यान करायचं. उपवास त्याचा मुळात अर्थ आहे देवाच्या जवळ बसणे. उपवास, उप म्हणजे जवळ अच्छा. आणि वास म्हणजे तुम्ही त्याच्या समीप राहा. आता समीप राहा म्हणजे फिजिकली आहे का नाही, तुम्ही तुमची कामं सोडून अख्खा दिवस नाही बसू शकत आणि म्हणजे तुम्ही त्याच्या जवळ आहात असं अजिबातच नाही. त्याच्यामुळे उपवास म्हणजे काय तर तो तुमच्या जवळ पाहिजे. तुमच्या प्रत्येक कृतीत त्याची कृतीत तो कुठेतरी पाहिजे. झलक दिसली पाहिजे किंवा विचारांमध्ये तो असला पाहिजे. तुमचं मन एकतार कुठेतरी त्याची झंकारत राहिली पाहिजे. त्याला उपवास म्हणते. नंतर आपण तो फिजिकल याच्यावरती आणू. फिजिकल याच्यावर आणून उपवास जसं म्हणजे की- काही न खाणं, त्याचा अर्थ तोच आहे तुम्हाला सतत त्याची आठवण राहिली आठवण पाहिजे. राहिली. म्हणून ते एक तारीचं विशेष महत्व आहे अध्यात्मामध्ये की हम्म. बाकी तुमच्या 4 तारा वाजू दे तिकडे, पण एक तार तरी तिकडे कुठेतरी वाजली पाहिजे. स्मिता, मला तुला असं विचारायचं आहे की आपण म्हणतो की तो जो आहे ईश्वर आहे तो शिवतत्व आहे ते आपल्या आतच आहे आणि आपल्याला त्याची सतत जाणीव होत राहिली पाहिजे. तर ते तुझी इतक्या वर्षांची साधना आहे तर ते तू कसं करतेस की नाही मला जाणीव आहे तो माझ्या आत आहे. कारण तू तर कुठेतरी शॉट देत असतेस फिल्मचा नाटकाचा आणि अशा वेळेला सडनली तुला आठवण आली अरे तो माझ्या आत आहे माझ्या आत. तर तू ते कसं काय म्हणजे हाऊ डू यू मॅनेज ऑल दिस? असं काहीतरी असेल ना. नाही हा खराच प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला वाटतं हॅव कंटिन्युअस सेन्स ऑफ प्रेझेन्स आणि तो आहे हे सगळं आपल्याला आठवण करून दिली की आठवण येते. पण मग आपण आपल्या कामात विसरून जातो आणि तू तर वेगळ्या दुनियेत असतेस चंदेरी दुनियेत. हाऊ डू यू कीप युअर सेल्फ रुटेड? तर हे पुन्हा दादाश्रीजीने आम्हाला सांगितले ते तुलाही माहिती आहे की कनेक्ट विथ द डिवाइन. बर. तर हा कनेक्ट आहे ना तो सतत चालू असतो. अर्थात काम करत असताना आता जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण नाही का प्रे करतो आणि सांगतो आणि मग आपण खातो. तर प्रत्येक घास खाताना आपण त्यांच्याशी संपर्क तसं होत नाही. तर तसंच शॉट देताना पण प्लीज सी टू इट दॅट इट गोज वेल, सी टू इट एव्हरीथिंग इज ऑल राईट. माझा परफॉर्मन्स चांगला. आता पण मी आता माझ्या बरोबर समोर त्यांची अशी मूर्ती आहे तिकडे, त्यांचं ध्यान मूर्ती डिवाइन लाईट अगदी समोर आहे. तर मी आता इथे बसताना पण मी सांगितलं हा इंटरव्ह्यू खूप छान होते, सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचव आणि त्यांना काहीतरी त्यातनं मिळू दे. तर ही प्रार्थना माझी ऑलरेडी झाली आहे. तर मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना मी कनेक्ट नाही करू शकत. मी 2 माणसांची एका वेळेस नाही बोलू शकत. सुद्धा बोलतेस त्यांच्याशी. हां, त्यांचं हो सतत कॉन्व्हर्सेशन सतत चालू असतं. पण मी 2 लोकांनी तुझ्याशी बोलणं आणि आतमध्ये असं 2 लोकांशी एका वेळेस नाही बोलू शकत. पण त्यांचा प्रेझन्स आहे हे 24 तास मला माहिती आहे. अवेअर ऑफ इट. अवेअरनेस आहे तो हा जो अवेअरनेस आहे तो इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यांमध्येच परमेश्वराचा अंश आहे. नर नारायण हा सगळ्या याच्यामध्ये आहे. नारायण अगदी कण मी आहे हे पण आपण मानतो. पण जसं आपण पहिलं म्हटलं की आपल्याला त्याची जाणीव आहे का? इनॅनिमेट वस्तू जाऊ दे, नॉन लिव्हिंग जाऊ दे, पण ह्युमन बिईंग्सना देखील जाणवत नाही ते का? कारण त्यांच्यातला जो नारायण आहे तो अजून विश्राम करतो, झोपलेला आहे. आता ते जागृत करणं इज द वर्क ऑफ स्पिरिच्युअलिटी किंवा काही हे ध्यानधारणा किंवा काय ज्याने तुमचं कनेक्शन व्हायला लागतं ना. आपण हे रिच्युअल्स का करतो? कारण कुठेतरी तुम्हाला त्या दिवशी शिवबद्दल खूप छान असं वाटतं, खूप छान एक्सपिरियन्स येतो. देवळात गेलं की मग छान वाटतं. आम्ही तिथे हे ऑफर केलं, तिथे एक ओम नमः शिवाय 108 वेळा म्हटलं, खूप छान वाटलं. म्हणजे काय त्या दिवशी तुमचं कनेक्शन झालं आहे ह्याच्याशी. अच्छा, म्हणजे बाहेर आपण काही केलं की आतमधलं आपलं ऍक्टिव्ह होतं. आणि स्मिताताई मला आणखीन एक अगदी साधं उदाहरण म्हणजे आपण एरवी करतो तो शिरा आणि सत्यनारायणाच्या दिवशी करतो तो शिरा.
त्यात फरक हो, फरक असतो. असतो. अगदी म्हणजे 100%. सगळं तसंच्या तसं माप घेतलं, सगळी परिमाणं तीच जरी ठेवली तरी तरी सुद्धा सुद्धा Correct. तो जो भावाचा शिडकावा होतो भाव ना, असतो. ती पूड फार महत्वाची तो असते. भाव म्हणजे काय काय भाव असतो तो म्हणजे नक्की की त्याचं आज कसं आपण काय त्याच्यासाठी करतोय. त्याच्यासाठी लव्ह इट्स जस्ट हां. लव्ह अकॉर्डिंग म्हणजे भक्ती म्हणजे ईश्वरावरचं प्रेम असतं Love. का? प्रेमच Love. प्रेमच. प्रेम असते. आता हे सगळेजण मीराबाई म्हणा, कबीरजी म्हणा, आपले संत ज्ञानेश्वर म्हणा, ह्यांनी भक्तीच केली. भक्ती म्हणजे काय अगदी प्रेम परमेश्वर म्हणजे सरेंडर. आपले गोरा कुंभार त्यांची तर गोष्ट ऐकली की मला कसं तरीच होतं. म्हणजे एवढी भक्ती टू मच झाली, ती टू मच झाली. पण कधी एकदाही त्यांनी विठ्ठलाला सांगितलं नाही की बाबा एवढा माझे हाल वाय. आपल्याला जरा ठुक्क झालं की वाय दादा वाय माय सफरिंग. 2-2 मिनिटांनी आपण हे कंप्लेंट्स करत असतो. बरोबर. त्यांच्यावर तर केवढा अत्याचार झाला. जीसस क्राइस्ट बीसवर केवढा अत्याचार झाला. मीराला तर विष दिलं, तिने घेतलं गटागटा प्यायला, संपला विषय. केवढा अत्याचार त्यांच्यावर झालाय. पण त्यांनी एका शब्दाने म्हटलं नाही की मी तुझी एवढी भक्ती करतो, तू मला ह्यावेळेस वाचवलं कसं नाहीस. हेच प्रेम आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला